नमस्ते, मी योगेश कुटे सब खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अनेक शहरांमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा, अनेक हॉटेल्समध्ये लागलेले फलक की आज हॉटेल बंद आहे, गॅस आमचा संपलेला आहे. पुण्यातील अगदी गार्डन वडापाव सारखं सेंटर की ज्या ठिकाणी रोज 10-15 हजार वडापाव विकले जातात, ते देखील दुकान गॅस अभावी बंद झालेलं आहे. विरोधक असा आरोप करत आहेत की देशामध्ये गॅसची मोठी टंचाई आहे. दुसरीकडे सरकार असं सांगत आहे की विरोधक जनतेला घाबरवत आहेत. देशामध्ये, भारतामध्ये कोणत्याही प्रकारे गॅसची टंचाई नाहीये, केवळ पॅनिक बुकिंग झाल्यामुळे ही वेळ आलेली आहे. पण रस्त्यावरचं चित्र वेगळं, सरकार म्हणते ते वेगळं. वस्तुस्थिती काय आहे याचाच लेखाजोखा आजच्या आपण खबर बातमध्ये घेणार आहोत. जेव्हापासून इराणचं युद्ध सुरू झालेलं आहे तेव्हापासून भारतामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या विषयी काय होणार याचा अनेकांना अंदाज आलेला होता. भारताकडे डिझेल आणि पेट्रोलचा जो स्ट्रॅटेजिक पुरवठा आहे, तो जो स्ट्रॅटेजिक साठा आहे, तो 40 ते 45 दिवसांचा असल्यामुळे त्याबाबत तशी कोणतीही अडचण नव्हती. पण गॅस हा साठवून ठेवता येत नाही. गॅसला साठवण्यासाठी प्रचंड अशा मर्यादा आहेत. त्यामुळे या गॅस पुरवठ्याचं काय होणार याची विवंचना हे युद्ध लांबल्यानंतर अनेकांना लागलेली होती. त्यानंतर सरकारनं तातडीने पहिल्यांदा काय केलं तर हे गॅस बुकिंग साठी जो अवधी होता त्या अवधीमध्ये थोडी वाढ केली. यानंतर जीवनावश्यक जो वस्तू कायदा आहे तो कायदा या गॅस सिलेंडरसाठी लागू केला. तिसरं सरकारनं काय केलं की गॅसची प्रायोरिटी ठरवून दिली की पहिल्यांदा गॅस कोणाला मिळणार, पहिला त्याचा वापर कोण करू शकणार. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम जे प्राधान्य आहे ते घरगुती गॅस सिलेंडरला म्हणजे LPG ला. त्यानंतर शेतीसाठी म्हणजे युरिया निर्माण करण्यासाठी जो काही गॅस लागणार आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे. तिसरी जी गोष्ट आहे पाईप नॅचरल गॅस म्हणजे PNG म्हणतो, जे घराघरामध्ये जो आपला सिलेंडर ऐवजी पाईपद्वारे जो गॅस पुरवठा होतो तो देखील अतिशय सुरळीत ठेवण्याचं सरकारचं धोरण आहे. मग त्यानंतर औद्योगिक वापर आणि कमर्शियल वापर असं साधारणपणे हे सूत्र सरकारनं ठेवलेलं आहे. मग गणित बिघडलं कुठं आहे? गणित असं बिघडलेलं आहे की देशामधला जो 50% जो गॅसची सिलेंडरची जी गरज आहे ती आयातीद्वारे भागवली जाते. हार्मुजची सामुद्रधनी ज्या ठिकाणी इराणनं सर्व देशांची कोंडी केलेली आहे त्या ठिकाणाहून विविध देशावरून येणारा, जहाजांद्वारे येणारा गॅस तो आता त्या जहाजांच्या मध्येच अडकलेला आहे. कारण त्या हार्मुजच्या सामुद्रधनीमधून जहाज पुढे जाऊ शकत नाहीत. भारताला फक्त 2 जहाजं आणण्यासाठी परवानगी मिळालेली आहे, ती म्हणजे नंदादेवी आणि शिवालिक. ती जहाजं आता उद्या परवा भारतामध्ये पोहोचतील आणि त्यांच्यामधनं जवळपास 1 लाख टनाचा गॅसचा पुरवठा हा भारताला होऊ शकतो. पण जो उर्वरित जो गॅस आहे तो उर्वरित गॅस भारताला टप्प्याटप्प्यानं वापरावा लागणार आहे. आणि जसजसं हे युद्धाचे ढग आणखी विस्तारू लागले तसतसं सामान्य माणसांची देखील टेंडन्सी काय झाली तर गॅसचं बुकिंग वाढवायला पाहिजे, गॅसचा साठा आपल्याकडे करून ठेवला पाहिजे. जे कोविड काळामध्ये झालं तेच आता गॅसच्या टंचाई काळामध्ये होत आहे. कोविड काळामध्ये लोकांनी सॅनिटायझरचा साठा केला, अन्नधान्यांचा साठा केला, अगदी रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा देखील साठा केलेला होता. लोकांना देखील असं वाटतं आहे जर आता आपण गॅसचं बुकिंग करून ठेवलं नाही, सिलेंडर आपल्या घरामध्ये आणून ठेवला नाही तर पुढच्या काळामध्ये तो आपल्याला मिळणार नाही. भारतामध्ये रोज लक्षात ठेवा आकडा, भारतामध्ये जेव्हा सामान्य परिस्थिती होती 28 फेब्रुवारी पूर्वी हे युद्ध सुरू होण्यापूर्वी ते परिस्थिती होती तेव्हा रोज 45 ते 50 लाख सिलेंडरचं बुकिंग हे रोज केलं जात होतं. आपल्याला माहिती आहे आपला जो नंबर असतो त्या फोन नंबरवरून आपण त्या कंपन्यांकडे बुकिंग करतो. पण जसं सरकारनं याबाबत थोडं धोरण बदललं त्यानंतर तातडीने ग्राहकांनी हे बुकिंगचं प्रमाण वाढवलं. सध्या रोज 70 ते 75 लाख लोक आपल्या गॅसचं बुकिंग करत आहेत आणि त्यामुळं गॅस मिळण्यामध्ये लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्यातच पॅनिक होऊन मग गॅस एजन्सी समोर लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. हॉटेल चालक, खानावळीवाले, मेसवाले यांना तर कमर्शियल गॅस मिळण्यामध्ये आत्ताच मारामार झालेली आहे. तसे फलक आधी म्हटलं त्या पद्धतीनं बंदचे फलक लावलेले आहेत. सरकारला असं वाटतं आहे
की विरोधक याच्यामध्ये दिशाभूल जी करत आहेत की घरगुती गॅसचा साठा व्यवस्थित असतानाही त्याबाबत ते गैरसमज पसरवत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की एक वेळेस घरगुती गॅस मिळू शकेल पण कमर्शियल गॅस मिळत नाहीत, ही दुसरीकडे परिस्थिती आहे. विरोधकांना हेच दाखवून द्यायचं आहे की सरकार या गॅसचा पुरवठा करण्यासाठी सक्षम राहिलेलं नाहीये. आणि यावरूनच अगदी देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये देखील आपण खडाजंगी झालेली पाहिलेली आहे. सरकार जे म्हणत आहे ते विरोधक अर्धवटच ऐकत आहेत असं फडणवीस म्हणत आहेत. पण वस्तुस्थिती देखील ही सर्वसामान्यांसाठी ही थोडीशी बिकट बनलेली आहे, हे नाकारून चालणार नाही. लोकांना कामधंदे नाहीत म्हणून ते गॅस एजन्सी समोर रांगा लावतात असं म्हणणं चुकीचं आहे. गॅसचं बुकिंग वाढलं हे जरी खरं असलं तरी गॅस वेळेत मिळत नसल्यामुळेच लोकांना ते बुकिंग करावं लागत आहे. त्यामुळे उलट सरकारनं जनतेला विश्वासात घेऊन माहिती द्यायला हवी की गॅस नक्की किती दिवसांनी मिळणार आहे, गॅसचा काळा बाजार थांबणार आहे की नाही, गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे हे सरकारनं विश्वासात घेऊन सांगायला हवं. पण सरकार अगदी छाती ठोकून सांगत आहे गॅसचा साठा मुबलक आहे, गॅसची कोणती टंचाई नाही. पण रस्त्यावरचं चित्र सरकारच्या लक्षात येत नाहीत का, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळं पुढच्या हे युद्धाचे ढग निवळेपर्यंत, इराण आणि अमेरिकामधलं एकमेकांवरचे हल्ले थांबेपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. पण सरकार विश्वासात घेऊन जनतेला माहिती देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या गावामध्ये गॅसची टंचाई आहे का? तुम्हाला गॅस मिळण्यामध्ये अडचण होत आहे का? तर ते नक्की कॉमेंट करून सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.